नाशिक सिटी नाशिक शहरातील अतिक्रमण विरोधात भाजप आमदार देवयानी फरांदे चांगल्याच आक्रमक झाले आहे। आज त्यांनी मनपा आयुक्त पोलीस आयुक्त यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला। नाशिकच्या शालिमार परिसरात अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले। यापुढे कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही आणि अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना आमदार देवयानी फरांदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। देश मी मराठी प्रतिनिधी एजाज शेख। द्वारका सर्कल असेल, शालिमार चौक असेल, जुनं नाशिक असेल, मुंबई नाका असेल, या सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण देखील झालेले शहरातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे। आणि टॅक्सी आणि रिक्षा स्टँड जे आहेत ते सगळे अनधिकृत आहेत। कुठेही रिक्षा लागतात, कुठेही टॅक्सी लागतात आणि त्याच्यामुळे खूप मोठा केओस ह्या द्वारका सर्कलवरती, शालिमार सर्कलवरती, मुंबई नाक्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतं आणि त्यामुळे ट्रॅफिकला खूप मोठा अडथळा निर्माण होतो आणि ट्रॅफिक जामचे प्रश्न सातत्याने आपल्याला दिसत आहेत। काल महानगरपालिकेने काही अतिक्रमण काढलेलं आहे आणि आज देखील त्याची कारवाई सुरू आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये ही मोहीम जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवावी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि पोलीस आयुक्तांनी। आणि त्यामुळे त्यांना मी आज काही स्पॉट्स दाखवलेले आहेत आणि काही त्याच्यामधल्या काही बसस्टँड असतील, काही ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून तातडीने ह्या ठिकाणी नॅशनल हायवेचे अधिकारी याच्यामध्ये उपस्थित होते आणि नॅशनल हायवेला देखील सांगितलंय की तुमची हद्द जी आहे तुम्ही आजच्या आज निश्चित करा आणि त्याच्यावरती खडीकरण आणि कॉन्क्रिटीकरण किंवा डांबरीकरण जे काय असेल ते करून घ्या। त्याच्यासाठी लागणारा निधी जर कमी पडत असेल तर मी सर्व वरच्या अधिकाऱ्यांशी बोलून तो आपल्याला उपलब्ध करून देईल। परंतु ही मोहीम जी आहे नाशिक मधला पार्किंगचा विषय असेल, ट्रॅफिकचा विषय असेल आणि अतिक्रमणचा विषय असेल, हा आम्ही निश्चित स्वरूपामध्ये अतिशय टार्गेटवरती, हिटलिस्टवरती घेतलेला आहे। कारण नागरिकांना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जायला लागतंय। नागरिकांना चालता येत नाही, टू व्हीलरवरती चालता येत नाही आणि त्यामुळे सर्वच डिपार्टमेंट्सना एकत्रित घेऊन आज ही मोहीम करण्यात आलेली आहे। ते काही कर्मचारी यांचं निश्चितच संगनमत या सगळ्या अतिक्रमण विभाग म्हणजे जे लोक अतिक्रमण करतात त्यांच्याशी आहे। आयुक्त मॅडमशी माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे, ज्याच्या भागामध्ये पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं अतिक्रमण होईल त्यांच्यावरती थेट कारवाई निलंबनाची करावी अशा सूचना आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना परवाच्या बैठकीमध्ये महापालिकेमध्ये जाऊन मी 2.5 तास बैठक ह्याच्यावरती घेतलेली होती। त्यांना तसं सांगितलं। काहीच झालं नाही ना? आपण बघतोय की काल अतिक्रमण काढलं गेलेलं आहे। भुजबळ साहेबांनी पण त्याच्यामध्ये लक्ष टाकलेलं होतं आणि तुम्हाला सांगते की आज दोघंही अधिकारी माझ्या सोबत आहे। त्यांनी देखील आता हा विषय जो आहे हा हिटलिस्ट वरती घेतलेला आहे आणि पुढच्या काही कालावधीमध्ये आपण 8-10 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे अतिक्रमण काढण्यात येईल। जेव्हा लोकप्रतिनिधी रस्त्यावरती उतरतात त्यानंतर कारवाई केली जाते, मात्र तोपर्यंत हे मनपाला किंवा संबंधित लोकांना दिसत नाही। आम्ही करू आता मॅडम यापूर्वी देखील महानगरपालिका राजकीय हस्तक्षेपाचा ह्याच्यामध्ये विचार करू नये। कोण याच्यामध्ये आडवं येत असेल तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय माननीय पोलीस आयुक्त असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील त्यांनी कारवाई करावी आणि नुसती अतिक्रमण काढून न थांबता त्याच्यावरती डांबरीकरण असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, रस्त्यांचं रुंदीकरण असेल, फुटपाथ असतील, काही ठिकाणी सिग्नल लावण्याच्या व्यवस्था असतील, काही बस थांबे जे आहेत हे रस्त्याच्या मध्ये आहेत ते शिफ्ट करण्याचे असतील, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सुचवलेल्या आहे आणि निश्चित ते त्या पद्धतीने लक्षात आलेलं आहे की तो गेल्या अनेक वर्षांपासून वापरला जात नाहीये। त्या ठिकाणी काही अवैध धंदे देखील चालतात, महिलांसाठी सुरक्षित नाहीये, अतिशय घाण तिथं आणि गंदकी झालेली आहे आणि ते रस्त्यामध्ये बनवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ते बंद करावे असे आम्ही नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि वरिष्ठ स्तरावरती देखील नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी बोलून ते जे सभ्य जे आहेत ते बंद करण्यात आले। मात्र नंतरच्या काळात ती अतिक्रमण मोहीम गुंडाळण्यात आली, अशा प्रकारची चर्चा। नेमकं का ती अतिक्रमण मोहीम थांबवण्यात आली? आपल्याकडे सध्या स्टाफची कमतरता आहे आणि त्यासाठीच आम्ही अतिक्रमण काढण्यासाठी ते आउटसोर्सिंग टेंडर काढला होता। त्या टेंडरला प्रतिसाद नाही मिळाला, परत मग टेंडर केला, त्याच्यात आता थोडी वेळ गेली। आता तो फायनल झाला आहे आणि ते आपण त्याप्रमाणे आता खूप मोठी कारवाई शहरात करणार आहोत। शहरातल्या शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत टपऱ्या, त्या ठिकाणी कॅफे झालेले आहेत, तिथे ड्रग्स असतील किंवा इतर गोष्टी सहज मिळत आहेत। डॉन बॉस्को सारखी जी गंगापूर रोड कॉलेज रोड परिसरातली शाळा आहे, त्या शाळा प्रशासनाने महापालिकेला 4 वेळा पत्र व्यवहार केलेला आहे, ते पत्र सुद्धा आमच्याकडे आहे।
तरी देखील त्यांना उत्तर मिळालं नाही. त्यांच्या शाळेच्या गेट समोर छोट्या छोट्या टपऱ्या लावल्या जातात, त्यातून ड्रग्स विकलं जातात असं त्यांनी इमिजिएटली पत्रात म्हटलेलं आहे आपल्या त्यांनी. असे जे काही ठिकाणे आहेत जिथे अशी ऍक्टिव्हिटीज चालतात ते पोलीसचे कॉपरेशन घेऊन आपण ते काढणारच आहे 100%. त्याबाबत काही दुमत पण नाही आणि इमिजिएटली आपण कारवाई पण करू. काही शहराच्या इतर भागात पण साहेबांची मॅडम, 2 मिनिटं. शहराच्या इतर भागात पण मोठमोठे पोलीस गाळे उभे राहत आहेत तिथे फर्निचरच्या दुकाना किंवा गॅरेजच्या दुकानाच्या नावाखाली स्टाफ आणि जे व्हीकल्स आणि जे मशिनरी लागतात ते नव्हती काहीच, म्हणजे अरेंजमेंट पण नव्हतं काही. एक एक गाडी प्रत्येक डिव्हिजनला आहे ते पुरत नाही. त्यासाठीच आपण ते टेंडर काढलं आहे. त्याच्यात आपण आउटसोर्सिंग करून किती जेवढे लागलं तेवढे मशिनरी आणि स्टाफ घेऊ शकतो. तर त्याप्रमाणे आता आम्ही तयारी जी केलेली आहे कारवाई पण सुरू होईल आणि जे काही त्यांचं मालमत्ता आहे ते सगळं जप्त करून आम्ही कॉन्फिस्केट करून आमच्या स्क्रॅपच्या गोडाऊनमध्ये टाकणार आहे. आता इथे काही म्हणजे संधीच नाही द्यायची कुणाला. अशा प्रकारचं एक धोरण ठरवून मग अतिक्रमण साधारण कधीपासून ही तुमची कारवाई? इमिजिएट आता चालू झाली आहे ना, काल पण चालू झाली, आता चालूच राहील. आज नाशिक शहरामध्ये आमदार फरांदेताई आणि कॉर्पोरेशन कमिशनर यांनी ट्रॅफिकची जी समस्या आहे आणि ज्याच्या अतिक्रमणामुळे काही प्रश्न जे निर्माण झाले ट्रॅफिक रिलेटेड आणि ज्याचा नागरिकांना त्रास होत आहे, तर त्याच्यामध्ये खंबीरपणे त्यांनी मोहीम उघडलेली आहे आणि नाशिक पोलीस सिटी पोलीस हे त्यांच्याबरोबर आहेत. आम्ही पूर्णपणे त्यांनी जे काही त्यांचं नियोजन आहे त्याला आम्ही साथ देऊ. रिक्षा थांबल्या इथे जर 5 जागा आता जो जॉईंट सर्वे आम्ही सगळ्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये रिक्षा थांबे असतील किंवा टॅक्सी थांबे असतील किंवा लक्झरी बसेसचे जे थांबे आहेत आणि ज्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, तर ते जवळच कुठेतरी शिफ्ट करण्यासंदर्भातील सर्वे किंवा बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत याच्यावर कारवाई करून पुढे हे सगळं रेग्युलेट करण्याचा प्रयत्न करू. शाळा आता तक्रारी आलेल्या आहेत. या कॉर्पोरेशननी जे डिमॉलिशन करायचे त्यांचा नाशिक पोलीस त्यांच्याबरोबर राहील आणि पानटपऱ्यांचा जो विषय आहे, तर नाशिक पोलीस हे पानटपऱ्या रेग्युलर चेक करत असतात. अचानक चेकिंग त्या ठिकाणी होते. क्राईम ब्रांचचे अधिकारी, लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी किंवा एका पोलीस स्टेशनचे अधिकारी दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पानटपऱ्या ह्या वेळोवेळी चेक होतात. साधारण 300-350 पानटपऱ्या पूर्ण सिटीमधल्या मॅप केलेल्या आहेत आणि अशा प्रकारची स्पेसिफिक कुठली जर तक्रार असेल तर आपण संपर्क केला तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू. शहरातील जे आज ही जी काही मोहीम सर्वजण रस्त्यावर उतरलेले आहेत, माननीय आमदार असतील किंवा कॉर्पोरेशन कमिशनर असतील, तर त्या ह्याच्यामध्ये आपण जे सर्व गोष्टी विचारताय मला वाटतं याची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील. भुजबळांनी देखील माननीय मंत्री महोदय असतील किंवा आमदार असतील, सर्व लोकप्रतिनिधी यामध्ये जो पुढाकार घेतलेला आहे तो निश्चितच आम्ही त्याचे स्वागत करतो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच काहीतरी नाशिक शहरामध्ये बदल निर्माण होईल. ते अधिकारी सांगत होते बोलणे का नाही. पण आमदार निधी लागला ना हे परत हे करायला म्हणून मला लागलीच आणि या सरकार काढून टाका. पुढे